at Khadak police station of Pune, where you can see on my left side an illegal construction was, according to the an illegal construction was taken place. Now this matter has been a serious concern. This is not just about one construction site. This is an issue which is directly linked to a major safety incident involving the Pune metro, which is used by daily thousands of passengers in the city. In the busy area where metro tunnels pass deep under the ground, an illegal borewell was drilled recently. Officials says that the drilling was done up to depth of nearly 60 feet. The shocking part is that no permission was taken from metro authorities before starting this work. दिनांक 14 मार्च रोजी साधारण दुपारी 1 वाजता मंडे स्टेशन जवळ रिंग क्रमांक 471 जवळ बोरवेलचं जे एका खासगी व्यक्तींनी जे काम केलं होतं त्याच्यामुळं साधारणपणे एक मेट्रोच्या टनेलला थोडासा धक्का बसला होता, त्याला होल पडलं होतं. तर ते जे आहे ते होल आता बुजवण्यात आलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवरती जे आहे त्यांच्यावरती FIR करण्यात आली. पाण्याची गळती म्हणजे मेट्रोची सिस्टीम आहेच आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा तिथं खड्डा पडला, पाण्याची गळती सुरू झाली, तेव्हा मेट्रो प्रशासनाने ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. सुरुवातीच्या कामात जेव्हा मेट्रो चालवायला परमिशन CMRS थ्रू आली होती त्यावेळेस ग्राउंड वॉटर बोर्ड जे आहे त्याला नोटिफाय करण्यात आलं होतं बोगद्याच्या संदर्भात. पण आता परत एकदा सार्वजनिकरित्या या बोगद्याच्या संदर्भात पुन्हा एकदा रिनोटिफिकेशन दिलं जाईल आणि संबंधित बाकीचे जे लोकल बॉडीज आहेत त्यांना पण ते कळवण्यात येईल, जेणेकरून लोकांना जे आहे परत ह्या पद्धतीच्या घटना घडणार नाही. ह्यांना नोटिफाय करण्याची जी प्रक्रिया आहे ती नोटिफाय करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्यांना निश्चित कळवण्यात येईल. ह्याच्या संदर्भाने म्हणजे आता सार्वजनिकरित्या लोकांना सांगून कोणत्या कोणत्या एरियामध्ये समजा मेट्रोचे बोगदे आहेत एकदा नोटिफाय करून सांगण्यात येईल की जेव्हा तिथं कोणाला काही काम करायचं असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला खड्डा खणायचा असेल, बोरवेल घ्यायची असेल किंवा कुठल्याही इमारतीचं बांधकाम करायचं असेल तर त्यावेळेस संबंधित आवश्यक विभागाच्या परमिशन्स जे आहेत ते घेण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात येईल. नाही, आपण FIR जी केलेली आहे तर त्याच्यानुसार आता पुढील कारवाई पोलीस प्रशासन करेल आणि मग त्याच्यामधनं जे निष्पन्न होईल त्याच्यावरती खर्चाचा भार हा जो आहे हा कोणी स्वीकारायचा आहे नाही. स्ट्रक्चरल त्याच्यामध्ये म्हणजे छोटं ते हे होतं, होल होतं, बोरसाठी काम केलेलं होतं, त्यामुळे स्ट्रक्चरल इश्यू काही नाही त्याच्यामध्ये. सर, शुक्रवार पेठ येथे एका वाडा मालकाने बोरिंग केली आणि त्यामुळे मेट्रोचं जे टनेल आहे त्याला होल पडलेला आहे. या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं की मेट्रोचा टनेल किंवा असं काही दुसऱ्या कामासाठी पण टनेल आम्ही करतो. आपल्याला माहिती आहे की टनेलद्वारे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आज रोजी केला जातो. मुंबईमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये मेट्रो आणि येणाऱ्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही टनेलचा ऑलरेडी प्लॅनिंग करतो आहे. तर बेसिकली हा जो घटना घडली या ठिकाणी जो एक वाडा मालकाने जो काही काम केलेलं आहे तो अतिशय अक्षम्य असा अपराध आहे माझ्या मते. आणि मेट्रोचे जे आपले श्रावण हडीकर साहेब आहेत त्यांनी कारवाई पण केली आहे त्या माणसावर. पण मला वाटते कारवाई तर नक्कीच आम्ही करूच त्यांच्यावर, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आहे की हे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे जनजागृती निर्माण करणे फार आवश्यक आहे. हा जो काही म्हणजे एकतर बोरिंगची परवानगी GSDA आणि स्टेट गव्हर्नमेंटची यंत्रणा देत असतात, त्यांनी सुद्धा हे जरा थोडासा त्याच्यावर GSDAने सुद्धा फार एक मोठी भूमिका घेऊन ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचं मार्किंग आहे किंवा दुसऱ्या काही युटिलिटीच्या मार्किंग आहे तिथे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करावा किंवा थोडीशी आपला जो नियमावली आहे ते कडक करावी, नियमावलीमध्ये दुरुस्ती करावी, जेणेकरून अशा घटना होऊ नये. कारण त्याचा परिणाम काय होणार आम्हाला सांगता येणार नाही. परिणाम खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकते. मेट्रोच्या इतकं कॉस्टली सगळे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याचं नुकसान होऊ शकते. त्या ठिकाणी जे लोक राहतात यांना पण काही दुसऱ्या लोकांना नुकसान होऊ शकते आणि उलट हे जे शासनाचा इतका मोठा आणि चांगला प्रकल्प आहे त्याच्यावर कुठेतरी एक लॉस असं होऊ शकते असं वाटतं मला. तर या दृष्टीने थोडा लोकांमध्ये चांगल्या प्रकारे अवेअरनेस क्रिएशन, तसेच GSDA किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही नियमावली आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दुरुस्ती करणे, तसेच मार्किंगवर अजून चांगल्या प्रकारे आणि थोडासा अवेअरनेसच्या दृष्टीने सायनेजेस किंवा एक जनजागृतीसाठी अजून काय काय मीडियम आहे ते केला पाहिजे.
शेवटी द नंबर ऑफ युटिलिटीज जे आहे अंडरग्राऊंड ते इन्क्रीज होत आहेत आणि पुण्याला येणाऱ्या पिरियडमध्ये पण 200 किलोमीटरचं मेट्रो होणार आहे. तिथे पण बरेच काही गोष्टी येईल. तसेच खूप सारा नवीन नवीन प्रोजेक्ट्समध्ये इव्हन महापालिका सुद्धा यावर्षी आपलं बजेटमध्ये 2 टनेलचा प्रस्ताव केलेला आहे. हे लोकांना माहिती पाहिजे की कुठे कुठे काय काय काळजी घ्यायला पाहिजे. मग आपल्या बांधकाम विभाग असेल किंवा नगरी विकास असेल या विभागाकडून कडक कारवाई किंवा नवीन नियमावली नागरिकांसाठी तुम्ही जाहीर करणार आहे का? कारण असे प्रकार पुन्हा होऊ नये. हो, हा अतिशय महत्वाचा आहे, कारण ज्या ठिकाणी टनेल एरिया आहे एक्झॅक्टली त्याच्यावर नाही तर त्याच्या साईडमध्ये पण काय काळजी घ्यायला पाहिजे हा पण महत्वाचा आहे. तर आता जो काही UDCPR मुळे डेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटचा पेस खूप वाढलेला आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्हाला बांधकाम परवानगी देते वेळी सुद्धा खूप काळजी घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही जे काही काम करतो, रोडचं काम असेल किंवा आमचे वॉटर सप्लायचं काम असेल किंवा ड्रेनेजचं काम असेल किंवा असे खूप सारे वेगवेगळ्या स्वरूपाचे काम असतात, तिथे सुद्धा आपल्याला थोडाफार मला असं वाटतं की तिथे टनेल ज्या ठिकाणी टनेल आहे त्या ठिकाणी आम्हाला काम जो आहे म्हणजे बिलकुल नॉर्मल पद्धतीमध्ये आम्ही करू शकतो का हा पण एक पाहणे आवश्यक आहे. तर या दृष्टीने नक्कीच आम्ही जिल्हास्तरीय जो आमची कोऑर्डिनेशन कमिटी आहे, आम्ही एक शहर परिवर्तन कक्षची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी ज्या ज्या स्थानावर टनेल आहे त्याच ठिकाणी काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवर याचा एक चांगला पाठपुरावा करून सर्वांना सेन्सिटाईज करू. सर, आता 60 फुटाचंच फक्त बोरिंग केलं होतं आणि त्यामुळे टनेलला होल पडलं होतं. तर एकूणच या टनेलच्या वरचा जो रहिवासी भाग त्या ठिकाणी आता आपल्याला खोदाईच्या लिमिटवर काही बंधनं आणण्यासंदर्भात तुम्ही काही निर्णय घेणार आहात? नाही, खुदाईच्या बाबतीत नक्कीच खुदाई 2-3 कारणामुळे होत असतात. एक तर असं आहे की जसं तुम्ही पाहिलं की बोरिंगसाठी, तसेच बाकी डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटच्या कामासाठी होत असते. तर हे नक्कीच त्याच्यावर आम्हाला अभ्यास Now this is extremely dangerous because metro tunnels run underground in this area are and any digging or drilling needs strictly approval. Because of this illegal borewell drilling, a hole was created in the metro tunnel wall. The tunnel is made of strong cement concrete rings which are designed to protect the structure and prevent any leakage. But due to this drilling, the safety of tunnel was compromised. This problem first came to light on March 14th. A metro train operator noticed water leaking inside the tunnel between the Mandai and Swargate station. Water was seen falling directly onto on the tracks, which immediately raised an alarm. At first, officials inside the tunnel could not identify the exact source of the leakage, so a detailed inspection was carried out. Teams also conducted a ground survey about the tunnel area to trace the problem. During this investigation, it was found that drilling work had recently taken place at nearby site on Shivaji Road, where an old Wada had been demolished. This also raised very suspicious. When the contractor was questioned, it was revealed that the borewell drilling was done without any official permissions. Authorities confirmed that it was an illegal activity directly caused the damage of the metro tunnel. Following, the case has been registered and the landowner and the contractor under the Metro Railways Act along with the sections related to this public safety has been registered. Officials have said that the leakage was repaired on March 17. However, they have also made it very clear that the situation is still sensitive. There is a still risk of further leakage and continuous monitoring is required to ensure that the property is still not damaged. As we have seen there, the tunnel has been damaged due to the borewell being dug directly above it and water leakage has also started at that place. In this case, Pune Metro Joint General Manager Shantanu has filed a complaint. A case has been registered against the original landlord Dhananjay Mote and the contractor named Jagtap. There was a full knowledge that an underground metro tunnel was passing through the house. Still, the accused deliberately and negligently carried out the borewell work. This act has become a serious issue because as thousands of passengers daily travel from Pune Metro. The complaint states that the metro property worth about rupees 2 lakh was damaged in this incident. Since the project is being implemented with the joint funds of the central and the state government, a case has been registered for damaging the public property. As we have also seen that the
In this incident, Pune Metro has been facing the entire damage of 2 lakhs. Now we have to see what further investigation will be taken place regarding this case. I'm Harjit Kaur with camera person Ajay from Pune Times Mirror.